तुम्हा सर्वांचे आपल्या सुनैना द सुपर मॉम हे यूट्यूब चॅनलवर खूप 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 स्वागत आहे। तुम्हा सर्वांना सर्वप्रथम सप्रेम नमस्कार आणि आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून चपात्या कशा छान मऊ लुसलुशीत आणि 2 दिवस ठेवल्या तरी अगदी मऊ राहतील, सॉफ्ट राहतील, तर त्यासाठी बऱ्याचशा टिप्स देणार आहे। कुठले गहू वापरले पाहिजे, पीठ कसं असलं पाहिजे, चपाती कशी भाजली गेली पाहिजे, इथपासून संपूर्ण कृती मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे। तर सर्वप्रथम आपण गव्हाच्या बाबतीमध्ये बोलणार आहोत। तर तुम्ही कुठलाही गहू घेऊ शकतात जो तुम्हाला कम्फर्टेबल आणि सुटेबल चपात्यांसाठी वाटेल असा, पण गहू हा चांगला असेल तर चपाती नक्कीच सॉफ्ट येते, याचा मला खूप अनुभव आलेला आहे। त्याच्यामुळे ह्यावेळी मी जो गहू वापरलेला आहे तो आहे मालवा गोल्ड बिरवाल। तर ह्या गव्हाच्या चपात्या खूप सुंदर येतात। मागच्या वेळी फ्रँकली मी तुम्हाला सांगितलेलं होतं गहू घेण्याचं माझं चुकलं, तर माझ्या चपात्या अगदी व्यवस्थित येत नव्हत्या, त्यासाठी मला खूप काही उद्योग करावे लागले। तर ह्या वेळचे गहू मालवा गोल्ड बिरवाल आहे आणि हा गहू छान मस्तपैकी आपल्याला दळून आणायचा आहे। जर व्यवस्थित सॉफ्ट दळला गेला नाही तर आपण त्याला चाळणी मारून घ्यायची, पण आता गव्हाचं पीठ जे आहे ते एकदम मऊ आणि सॉफ्ट दळलं गेलेलं आहे। तर मग आता आपण चपाती करण्यासाठी घेणार आहोत। तर चपाती करण्यासाठी सुद्धा एक प्लेट जर तुम्ही पीठ जर घेतलं मळण्यासाठी तर जवळपास 3 ते 4 चपात्या आरामशीर होतात। तर मी इथे 1.5 प्लेट पीठ घेतलेलं आहे। थोडंसं पाणी घ्यायचं एका वाटीमध्ये, त्याच्यात थोडंसं मीठ आणि 1.5 डिश मी हे पीठ टाकलेलं आहे आणि छान मस्तपैकी मळून घ्यायचं। आता मळून घेतल्यानंतर एक पर्टिक्युलर असा गोळा तयार होतो। तर तो गोळा काय करायचा आपण बाजूला करून घ्यायचा आणि ना वाटीला जे काही पीठ चिकटलेलं असतं, आपल्या हाताला जे काही पीठ चिकटलेलं असतं ते ना कोरड्या पिठाने छान मस्तपैकी काढून घ्यायचं। कारण पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला वाटी एकदम अशी चकाकणारी दिसली पाहिजे, तिला कुठे पीठ लागलेलं आहे असं ओबडधोबड काम करायचं नाही। सगळं पीठ छान मस्तपैकी काढून घेतलं की त्याच्यावर थोडंसं कोरडं पीठ भुरळायचं आणि तेल जे असतं ते त्याच्यावर टाकायचं। साधारणतः अर्धी पळी तेल मी त्यावर टाकलेलं आहे। तर तेल टाकल्यामुळे ना आपल्या पिठाला छान टेक्स्चर येतं आणि पीठ मळताना किंवा कणिक भिजवताना खूप सारी कडकही भिजवायची नाही आणि खूप सारी मऊ पण भिजवायची नाही, अशी मीडियम भिजवायची। म्हणजे जेव्हा आपण पिठामध्ये पाणी टाकतो तर त्यावेळेस काही वेळेनंतर तर आपल्या लक्षात येतं की आता पीठ बऱ्यापैकी पूर्णपणे ओलसर होणार आहे, म्हणजे जास्त त्याचा लगदा होणार नाही। किंवा थोडक्यात मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही 1 डिश पीठ घेणार तर तुम्हाला अर्धी डिश पाणी लागेल, असं प्रमाण असलं पाहिजे। त्याच्यामुळे पीठ जे आहे ते व्यवस्थित भिजल्या जातं आणि त्यानंतर सगळं पीठ गोळा करून मस्तपैकी तिंबून तिंबून मळून घ्यायचं। हाताची मूठ करायची आणि बोटाने छान मस्तपैकी त्याच्यावर प्रेस करत करत व्यवस्थित मळून घ्यायचं आणि मळताना कुठल्याही प्रकारची कसर ठेवायची नाही। तुम्ही जेवढं पीठ चांगलं मळाल तेवढी चपाती छान येते आणि तेवढी चपाती मऊ लुसलुशीत राहते। अगदी तुम्ही 2 दिवस ठेवली तरी ती मऊच्या मऊ जशीच तशी राहते। आता हे पीठ आपण 7 ते 10 मिनिटांसाठी रेस्टिंगला ठेवणार आहोत, म्हणजे जे आपण तेल लावलेलं असतं ते बरोबर त्या कणिकेमध्ये मुरतं आणि जेव्हा आपण चपात्या करायला घेतो तर त्यावेळेस त्या चपात्या चिरत नाही आणि चपात्या एकसारख्या लाटायला खूप सारी मदत होते। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे जे पीठ आहे ते पोळीपाटाला चिकटत नाही। तवा गरम करत ठेवायचा आणि त्यानंतर आपली जी कणिक आहे ती आता मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मी एक गोळा घेणार आहे या कणकेमधला आणि बघा जेव्हा आपण तो गोळा हातामध्ये घेतो ना तर त्यावेळेस अगदी आपल्याला हाताला असं एकदम मऊ लुसलुशीत झाल्यासारखं वाटतं, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची चिरे पडत नाही किंवा काहीच होत नाही, अगदी सॉफ्ट असा आपल्या हाताला लागत असतो। तर आता मी काय करणार आहे, पूर्ण पीठ पोळीपाटावर घेणार आहे आणि त्याला थोडंसं तुम्हाला हवं असेल तर नुसतं तुम्ही मळून घेऊ शकता किंवा त्याला थोडासा मी तेलाचा हात लावणार आहे आणि त्याच्यानंतर छान मस्तपैकी पोळीपाटावर एकसारखं करायचं, म्हणजे त्याच्यावर अशा रेषा रेघोट्या अशा दिसल्या नाही पाहिजे किंवा चिरा वगैरे असं दिसायला नको। आणि त्यानंतर त्याचे एकसारख्या आकाराचे छोटे छोटे उंडे तयार करून घ्यायचे। तर एकसारख्या आकाराचे उंडे करण्यासाठी का सांगत आहे, कारण एकसारख्या पोळ्या येतात, एकसारख्या लाटल्या जातात, एकसारख्या भाजल्या जातात आणि मग छान मस्तपैकी दिसायलाही त्या पोळ्या किंवा चपात्या छान दिसतात।
तर त्याच्यासाठी ना उंडा तयार करताना सुद्धा प्रत्येक उंडा हा पोळी पाटावर छान मस्तपैकी मळूनच तो गोल करायचा, म्हणजे मग पोळी आहे ती चिरत वगैरे नाही आणि छान सॉफ्ट होण्याससुद्धा मदत होते, तिला चीर वगैरे येत नाही। तर अशा पद्धतीने ना आपण छान सगळे उंडे तयार करून घेणार आहोत आणि एकसारखे उंडे पण येतात आणि आपल्या ना हाताला सुद्धा समजतं की हा गोळा बरोबर आहे की नाही, किंवा कुठला गोळा छोटा आहे कुठला गोळा मोठा आहे याचा सुद्धा अंदाज येतो। आणि थोडासा गोळा छोटा जरी झाला तरी आपण दुसऱ्या पिठातून ते पीठ टाकून एकसारखे उंडे तयार करू शकतो। तर त्यासाठी सगळे उंडे तयार करायचे। तर आता मी पहिली तुम्हाला पद्धत दाखवणार आहे। तर ह्या पद्धतीमध्ये आपण छान मस्तपैकी एक उंडा घेतलेला आहे, त्याला थोडंसं लाटायचं आणि त्याची अशी वाटी तयार करायची आणि चारी बाजूने आपण पुरणाच्या पोळीसाठी जसं उंडा बनवतो ना, तर तशा पद्धतीने असा गोल तयार करायचा आणि छान मस्तपैकी पिठामध्ये डीप करून चपाती लाटायला सुरुवात करायची। आता चपाती लाटताना सर्वप्रथम थोडीशी मोठी होईपर्यंत तिला हात लावायचा नाही, फक्त तिच्या ज्या कडा आहे त्या लाटायच्या, मध्ये अजिबातही लाटायचं नाही, त्याने चपाती छान फुगण्यासही मदत होते। आणि चपाती एका प्रमाणापर्यंत मोठी झाली की मगच तिला असा हात लावून तिचे कडा जे आहे त्या लाटत चालायच्या आणि तिला पुढे पुढे सरकवत चालायचं। बघा किती छान मस्तपैकी एकसारखी चपाती लाटली जाते आणि चपात जास्त पातळ सुद्धा करायची नाही आणि खूप सारी जाडही नाही, मीडियमपेक्षा थोडीशी पातळ ठेवायची, म्हणजे ती खायला छान लागते आणि तिला पापुद्रे पण छान सुटतात। तोपर्यंत आपला तवा इकडे तापलेला राहतो आणि तव्याला बऱ्याचदा खूप जास्त अगदीच कडक झाल्यामुळे चपाती ही चिकटली जाते। मग त्याच्यामुळे काय करायचं, तव्यावर पहिल्यांदा आहे ना तेलाचा शिपका मारायचा आणि गॅस आपला मोठा ठेवायचा, म्हणजे तवा आपला चांगलाच गरम पाहिजे, खूप जास्त कडक पण नको आणि चपाती चिकटू नये, त्यामुळे तेल टाकलं की अशी चपाती गोल फिरवत राहायची। तर अशी गोल फिरवल्यामुळे आणि तव्याला न चिकटल्यामुळे चपातीला छान मस्तपैकी पापुद्रा पण येतो आणि ती फुगायला मदत होते। बघा आता हळूहळू चपाती बरोबर फुगेल ती। तर ही छोटीशी ट्रिक होती असं समजा की चपाती फुगण्यासाठी जेव्हा आपण चपाती जी आहे ती तव्यावर टाकतो तर त्यावेळेस ती ना तव्याला चिकटू द्यायची नाही आणि तेल जे टाकलेलं आहे ते आपण चपातीनेच पूर्ण तव्याला लावू द्यायचं, म्हणजे चारी बाजूने तेल लागलं की चपाती फुगायला खूप सारी मदत होते। जोपर्यंत त्याला हलके हलके छोटे छोटे वाफेचे बलून्स येत असतात तोपर्यंत आपण चपातीला हात लावायचा नाही, किंवा थोडक्यात सांगायचे झाले तर तोपर्यंत आपण चपाती उलथायची नाही। आता बलून्सच्या ऐवजी माझी चपातीच पूर्ण फुगलेली आहे एक साईडने, ती फुगली की लगेचच तिला पलटून द्यायचं। आता बघा मी अशा पद्धतीने तिला पलटून दिलेली आहे आणि मला वाटतं आहे की गॅस खूप जास्त कडक झालेला आहे, तर मग मी तो गॅस काय केला, थोडासा कमी केला आणि इकडे आपली चपाती लाटायला सुरुवात करायची। म्हणजे काय होतं, चपाती लाटेपर्यंत आपली इकडे चपाती भाजून जाते आणि चपाती भाजली की त्याला छान मस्तपैकी तेल लावायचं, दोन्ही बाजूनी तिच्या कडा वगैरे बघा किती सुंदर मस्तपैकी चपाती फुगलेली आहे। तेल लावायचं, चारी बाजूनी छान मस्तपैकी भाजून घ्यायची आणि त्यानंतर मग ती एका तुमचं जे काही चपातीचं डबा असेल त्या चपातीच्या डब्यामध्ये चपाती काढून घ्यायची। त्यानंतर बघा तुम्हाला मी आता दुसरी पण चपाती दाखवते आहे। तर दुसऱ्या चपातीचा उंडा मी त्रिकोणी केलेला आहे, तुम्ही बघितला असेलच। तर त्रिकोणी उंड्यामध्ये सुद्धा सेम चपाती आपण तेल लावायचं, एक बाजू आणि दुसरी बाजू अशा दोन बाजूनी मुडपून घ्यायचं आणि छान मस्तपैकी चपाती लाटून ती तव्यावर टाकायची। बघा प्रत्येक वेळी चपाती मी जेव्हा तव्यावर टाकते त्यावेळेस ती चपाती तव्याला चिकटणार नाही याची काळजी घ्यायची। जेव्हा तुम्ही चपाती तव्याला चिकटणार नाही याची काळजी घ्याल तर त्यावेळेस चपाती छान मस्तपैकी फुगल्या जाते। हे बघा हा जो उंडा मी करत आहे याला त्रिकोणी उंडा किंवा घडीचा उंडा असं म्हटलं जातं आणि हा उंडा केल्यानंतर बिना पिठामध्ये पहिल्यांदा थोडासा असाच लाटण्याने लाटून घ्यायचा, नंतर पिठामध्ये भिजवून आणि मग नंतर तो अशा पद्धतीने बघा लाटून घ्यायचा। मी करते आहे तर प्रत्येक पोळी ही व्यवस्थित फुगते पण आहे। तुम्ही कशा पण पद्धतीने उंडा जो आहे तुम्ही आता तुम्हाला दाखवला तसा त्रिकोणी उंडा करायचा किंवा तुम्हाला मी वाटीचा उंडा करून दाखवला तसा करा, पण चपाती ही छान मस्तपैकी लाटून झाली की ती टाकली की प्रत्येक चपाती बघा किती सुंदर फुगल्या जाते आणि इतकी फुगते की अक्षरशः उलटणीचा वापर करावा लागतो तिला पलटण्यासाठी, कारण गरम वाफ असते तिच्यामध्ये। तर त्याच्यामुळे ना एखादी चपाती
चपाती एकदम ओलून जात, अगदी भीती वाटते ती चपाती उलथायला सुद्धा। त्याच्यामुळे कधी कधी उलथणीचा सुद्धा वापर करावा लागतो। मला जास्त उलथणीचा आवडत नाही, मी हातानेच चपात्या भाजते, पण इतक्या चपात्या फुगतात त्या, इतके छान मस्तपैकी आतमध्ये पूड पडतात। आणि हे सगळं कमाल आहे ते म्हणजे आपले गहू जर प्रॉपर असेल, आपण जर गहू जर व्यवस्थित निवडलेले असतील तर नक्कीच चपात्या हे एकदम छान सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत येतात। तर बघा माझी प्रत्येक चपाती फुगते आहे। तर अशा पद्धतीने तुम्हीही छान मस्तपैकी मी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्स वापरून चपात्या करू शकता। त्याने तुमच्याही चपात्या छान मस्तपैकी मऊ लुसलुशीत होण्यास आणि छान टम्म फुगलेल्या चपात्या होण्यास खूप सारी मदत होईल। आणि हे सगळं मी तुम्हाला लाईव्ह दाखवते आहे, असं काही नाही की याच्यामध्ये मी एखादी चपाती फुगली तर मी तुम्हाला दाखवली। तुम्ही माझी प्रत्येक चपाती बघत असाल, प्रत्येक चपाती छान मस्तपैकी टम्म फुगत आहे। तर आता माझ्या सगळ्या चपात्या झालेल्या आहेत आणि तुम्हाला आता मी माझ्या चपात्या दाखवणार आहे की कशा पद्धतीने चपात्या छान भाजल्या सुद्धा गेलेल्या आहे। कारण आपल्याला चपाती ही थोडीशी ऑरेंज कलरमध्ये आणि एकसारखी जर चपाती भाजल्या गेली ना तर ती खायला पण छान वाटते आणि आपल्याला आहे ना म्हणजे जेवणाचा जो स्वाद असतो ना तो वाढण्यास खूप सारी मदत होते। कारण कुठलीही भाजी असेल तर तिच्याबरोबर जर आपण खात असो तर ती जास्तीत जास्त म्हणजे गव्हाची चपाती, आणि चपाती जर छान असेल तर नक्कीच 2 घास आपण जास्त खात असतो। त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही, माझी चपात्या करण्याची पद्धत आवडली की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि चपात्या माझ्या करून झालेल्या आहेत तर त्या कशा झालेल्या आहेत तेही मला कमेंटमध्ये सांगा। बघा अगदी मऊ झालेल्या आहेत। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।